नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 7.2चा पहिला आणि दुसरा प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोडवलेला आहे। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा प्रश्न सोडवणार आहोत। तर सोडवूया। प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। या प्रश्नामध्ये मित्रांनो ॲपल्स आहेत आणि बॉक्सेस आहेत। ॲपल्स आणि बॉक्स, ॲपल्स आणि बॉक्सेस। ॲपल्ससाठी आपण ए कन्सिडर करू आणि बॉक्सेससाठी आपण बी कन्सिडर करू। आता 24 ॲपल्स म्हणजे 24 ॲपल्स एका बॉक्समध्ये जर पॅक केले आपण, एक आपल्याकडे ॲपल्सचा सेट आहे असा किंवा ॲपलचा ढीग आहे असा, हे सर्व ॲपल्स आहेत। हे सर्व ॲपल्स जर आपल्याला बॉक्समध्ये पॅक करायचे असतील तर सर्व ॲपल्स पॅक करायचे असतील तर एका बॉक्समध्ये आपण 24 ॲपल्स म्हणजे 2 डझन, जर 2 डझन एका बॉक्समध्ये पॅक केले तर आपणास 27 बॉक्स लागतात। सर्व ॲपल्स पॅक करण्यासाठी 27 बॉक्स लागतात। जर आपण 2 डझनऐवजी 3 डझन म्हणजे 36 एका बॉक्समध्ये 36 ॲपल्स पॅक केले तर आपणास बॉक्स किती लागतील हे आपणास फाइंड आउट करायचे आहे। म्हणजे येथे काय होते, ॲपल्स आपण वाढवले, 2 डझनऐवजी 3 डझन एकाच बॉक्समध्ये पॅक केले तर आपणास मग बॉक्स कमी लागतील हे म्हणजे हे इनवर्स व्हेरिएशन होईल नाही। आता यावरून आपल्याला समजलं हे इनवर्स व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे। त्यामुळे ॲपल्ससाठी आपण ए कन्सिडर केले आणि बॉक्सेससाठी आपण बी कन्सिडर केलेले। मग ते ॲपल आणि बॉक्सेसमध्ये इनवर्स व्हेरिएशन आहे हे सेंटेन्स लिहून घेऊ आपण सुरुवातीला। म्हणजे नंबर ऑफ ॲपल्स, ॲपलसाठी आपण ए कन्सिडर केलेले अँड दी बॉक्सेससाठी आपण बी कन्सिडर केलेले। रिक्वायर किंवा नीड टू फिल किंवा पॅक करण्यासाठी देम म्हणजे ॲपल्सला हेअर इज इनवर्स व्हेरिएशन। ट्वेंटी 24 ॲपल्स एका बॉक्समध्ये जर आपण पॅक केले तर आपणास सर्व ॲपल्स पॅक करण्यासाठी 27 बॉक्स लागतात। जर 24 ऐवजी आपण 36 ॲपल्स एकाच बॉक्समध्ये पॅक केले तर आपणास किती बॉक्स लागतील हे आपणास फाइंड आउट करायचे आहे। तर यावरून आपण ॲपल्स आणि बॉक्सेस यामध्ये इनवर्स व्हेरिएशन आहे, म्हणजे ॲपल्स आणि बॉक्सेस यामध्ये इनवर्स व्हेरिएशन हे आपण असं एक मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये लिहू शकतो आपण असं। आता ह्या दोन क्वांटिटीचा प्रोडक्ट ए इंटू बी म्हणजे काय असतो, के, हे आपणास माहीत आहे। आता के म्हणजे काय, व्हेरिएशनचा कॉन्स्टंट येईल तो। आता एची आणि बीची ही व्हॅल्यू दिली आपणास, ज्यावेळेस एची व्हॅल्यू दिलेली त्यावेळेस बीची पण दिलेली, म्हणजे ए इक्वल टू 24 असताना बी किती आहे 27। या दोन व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यात पुट करू, म्हणजे एची व्हॅल्यू 24 आणि बीची व्हॅल्यू 27। यावरून काय होईल आपणास केची व्हॅल्यू काढता येईल 24 इंटू 27 म्हणजे 24 इंटू 27 हा मल्टिप्लिकेशन करू आपण। 27 इंटू 24 म्हणजे हा येईल 7 8 64 648 म्हणजे केची व्हॅल्यू किती येईल आपणास 648। हे मल्टिप्लिकेशन येईल 648। आता केची व्हॅल्यू माहीत झाली आपणास, म्हणजे केची व्हॅल्यू माहिती आहे आपणास, के इक्वल टू 648। आता एची माहिती आहे 36, त्यावेळेस बीची किती आहे ती काढायची। आता एची व्हॅल्यू आपण कोणती घेणार, ही घेणार 36। एची व्हॅल्यू आपण आता येथे 36 घेणार, त्यावेळेस आपल्याला बीची व्हॅल्यू नवीन व्हॅल्यू कोणती ती काढायची। ही 36 एसाठी घेतली तर बीची आता काढता येईल आपणास, कारण केची व्हॅल्यू आपण काढलेली आहे। मग आता फॉर्म्युला तोच ए बी इक्वल टू के, म्हणजे फॉर्म्युला कोणता, ए इंटू बी इक्वल टू के। आता एची व्हॅल्यू आपण 36, बीची व्हॅल्यू काढायची आहे
म्हणजे बॉक्सेस काढायचे आहेत आणि केची व्हॅल्यू ही घेतलेली आहे आपण आता काढलेली आहे 648. आता यावरून बी काढता येईल आपणास 648 आणि डिव्हिजनमध्ये हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत तर या साईडला आल्यानंतर डिव्हिजनमध्ये जातील. आता 648ला आपण जर 36 आपण डिवाईड केलं तर आन्सर काय येईल आपलं 1चा भाग जाईल म्हणजे 36 येतील. येथे राहतील 8 येथे 2. आता हे 8 आपण घेतले तर 288 म्हणजे 6 8 8 कंप्लीट 8चा भाग जाईल येथे. आता म्हणजे या प्रमाणात आन्सर काय येईल आपलं 18. म्हणजे याऐवजी आन्सर काय येईल हा डिव्हिजन होईल 18. म्हणजे बीची व्हॅल्यू काढली म्हणजे काय बी म्हणजे बॉक्सेस. म्हणजे ज्यावेळेस एका बॉक्समध्ये आपण 36 ॲपल पॅक करू त्यावेळेस आपल्याला बॉक्स किती लागतील 18 बॉक्स लागतील 18. आता एक सेंटेन्स लिहू आपण हेन्स 18 बॉक्सेस विल बी नीडेड किंवा रिक्वायर्ड. फोर्थ क्वेश्चन खूप सोपा आहे मित्रांनो. राईट दी फॉलोइंग स्टेटमेंट्स यूजिंग सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. इथे सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन यूज करून आपणास हे स्टेटमेंट लिहायचे आहेत. तर वेवलेंथ ऑफ साऊंड, वेवलेंथसाठी आपण एल कन्सिडर करणार आहोत आणि फ्रिक्वेन्सीसाठी एफ. तर यामध्ये स्टेटमेंट आपला फक्त सिम्बॉल यूज करायचा आहे. म्हणजे वेवलेंथसाठी काय दिलेलं आहे एल आणि फ्रिक्वेन्सीसाठी एफ आर इनवर्स व्हेरिएशन. इनवर्स व्हेरिएशन आहे म्हणजे असं लिहिता येईल आपल्याला एल इनवर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. हेच आपलं आन्सर येईल. एवढंच फक्त आपलं स्टेटमेंट लिहायचं आहे. आता द इंटेन्सिटी म्हणजे त्यासाठी आय कन्सिडर केलेलं आहे ऑफ लाईट व्हॅरीज इनवर्सली प्रोपोर्शन दिलेलं आहे विथ दी स्क्वेअर ऑफ दी डिस्टन्ससाठी डी दिलेलं आहे आपणास ऑफ अ स्क्रीन फ्रॉम दी लॅम्प. स्क्वेअर ऑफ दी डिस्टन्ससाठी डी दिलेलं आहे पण त्याचा स्क्वेअर आहे म्हणून इनवर्सली 1/d². हे आन्सर येईल आपलं. फक्त एवढंच लिहायचं आहे. नेक्स्ट फिफ्थ क्वेश्चन एक्स इनवर्सली प्रपोर्शनल टू रूट वाय. तेव्हा एक्सची व्हॅल्यू दिली आणि वायची दिली. एक्सची 14 असताना वायची 16 आहे. तर एक्सची 10 असताना वायची व्हॅल्यू किती आहे ते आपणास कॅल्क्युलेट करायचं आहे. आपणास दिलेलं आहे एक्स इनवर्सली. आन्सर काय येईल मग एक्स इनवर्सली प्रोपोर्शनल टू रूट वाय. हे स्टँड दिलेलं आहे आपणास. यावरून आपण इनवर्सन आहे म्हणून आपण दोघांचा मल्टिप्लिकेशन ह्या दोन क्वांटिटीचा मल्टिप्लिकेशन जर घेतला तर के असते हे आपणास माहीत आहे. म्हणजे के म्हणजे व्हेरिएशनचा कॉन्स्टंट येईल. आता एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे 40 आणि वायची दिलेली 16. यावरून आपणास केची व्हॅल्यू काढता येईल. एक्सची 14 आहे एक्सची 40 आहे 40 इंटू वायची दिलेली 16. म्हणजे रूटमध्ये फक्त वायची व्हॅल्यू 16 टाकणार आपण आणि के ॲज इट इज. आता 40 16चं स्क्वेअर रूट 4 असते आणि इक्वल टू के. म्हणजे हे आन्सर किती येईल 160 इक्वल टू के. म्हणजे केची व्हॅल्यू मिळाली आपणास 160 इक्वल टू के. आता व्हेन एक्स इक्वल टू 10 देन वाय काढायचं आपणास. व्हेन एक्स इक्वल टू 10 देन वाय इक्वल टू हाऊ मेनी. तर हे फॉर्म्युला आपला एक्स इंटू या इक्वेशनसाठी म्हणजे या एक्झाम्पलसाठी हा फॉर्म्युला आपणास आहे एक्स इंटू रूट वाय इक्वल टू के. आता केची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. एक्सची माहिती आहे ही 10 रूटमध्ये वाय इक्वल टू केची व्हॅल्यू 160 आलेलं आहे. देअरफॉर रूट वाय इक्वल टू काय होईल 160. हे या साईडला आल्या डिव्हिजनमध्ये येतील म्हणजे रूट वायची व्हॅल्यू काय होईल हे 0 0 कॅन्सल होतील म्हणजे फक्त इथे 16 राहतील. आता रूट वायची 16 आहे. आपणास काय पाहिजे फक्त वायची व्हॅल्यू पाहिजे. आता वाय येथे कधी होईल दोन्ही साईडचा आपण स्क्वेअर घेतला तर म्हणजे वायची व्हॅल्यू आपणास येईल. दोन्ही साईडचा आपण स्क्वेअर घेऊ म्हणजे या साईडचा स्क्वेअर आणि या साईडचा स्क्वेअर घेऊ
कारण आपणास वायची व्हॅल्यू काढायची आहे. आता स्क्वेअर रूट आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे अपोजिट साईन आहेत नाही, त्यामुळे हे दोन्ही कॅन्सल होतील. म्हणजे फक्त येथे काय राहील वाय आणि 16चा स्क्वेअर 16 × 16 हे आपणास माहीत आहे 256 असतो. म्हणजे वायची व्हॅल्यू काढलेली आहे आपण, ही येईल आपली वायची व्हॅल्यू. व्हेन x = 10 देन y = 256 हे आन्सर येईल आपलं. नेक्स्ट या प्रश्नामध्ये मित्रांनो x व्हॅरीज इनव्हर्सली ॲज y हे स्टेटमेंट दिलेलं आहे. याऐवजी आपण असं लिहू शकतो x व्हॅरीज इनव्हर्सली म्हणजे 1/y. याचा अर्थ हा झाला व्हेन एक्सची व्हॅल्यू दिली त्यावेळेस वायची दिलेली आहे. म्हणजे x 15 असताना y 10 येतो. जर x 20 असताना वायची व्हॅल्यू आपणास काढायची आहे. इनव्हर्सली व्हेरिएशन आहे त्यामुळे आपण काय करणार, या दोन्ही क्वांटिटीचा x आणि इंटू वाय हे मल्टिप्लिकेशन काय असते कॉन्स्टंट. म्हणजे आता व्हेन x = 15 देन y = 10 आहे. व्हेन x = 15 म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपण व्हेन x = 15 देन y = 10 आहे. आता ह्या व्हॅल्यू आपण याच्यात पुट करू म्हणजे आपणास काय होईल केची व्हॅल्यू प्राप्त होईल. एक्सची व्हॅल्यू 15 इंटू वायची 10 ह्या दिलेल्या आहेत व्हॅल्यू आपणास. त्यावरून आपण केची व्हॅल्यू काढू. केची व्हॅल्यू किती येईल 15 × 10 म्हणजे 150 = के. आता केची व्हॅल्यू मिळाली आपणास. आता हेच फॉर्म्युला हेच इक्वेशन म्हणजे x × y = के. पण यावेळेस एक्सची व्हॅल्यू काय घेणार आपण 20, त्यावेळेस आपल्या वायची नवीन व्हॅल्यू मिळेल. एक्सची आपण 20 घेणार येथे, तर वायची काढायची आहे आपणास. तर के किती घेणार आलेला आपला हा के 150. देअरफॉर y = काय होईल 150 हे 20 या साईडला डिव्हिजनमध्ये येतील. देअरफॉर 0 0 कॅन्सल होतील म्हणजे वायची व्हॅल्यू काय येईल 15/2. देअरफॉर y = 15चे हाफ म्हणजे 7.5. 15चे अर्धे म्हणजे 7.5. 7.5 हे येईल आपली वायची व्हॅल्यू. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.